आपण एन्जॉय करतो। एका बाजूला RD11 जर्मन चांदप विरोधात तुम्ही पाहता श्रीगणेश शेवे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात होती आहे। खरं तर दोन्ही टीमला आपण देऊया विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम। भरपूर सारा शुभेच्छा। सर्व मान्यवरांना विनंती आहे दीपकजी पेडुरकर साहेब आपण मंचावरती आपण स्थानापन्न व्हा। मोहनजी ठाकरे साहेब आपल्याची विनंती आपण मंचावरती या। आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। आज दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत। चला गाडी 4 व्हीलर कार कोणाची आहे ती आपण तिथून लगेच बाजूला काढा कारण काचेचं रिफ्लेक्शन होतोय डोळ्यावरती त्यामुळे विनंती आपण कार थोडीशी बाजूला घ्या विनंती आहे। संजय आणि त्याच्या साथीनं संदेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। सलामी जोडी आता दाखल झाली आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। याच दरम्यान रोहिदाजी भंडारी साहेब यांचं आगमन झाले विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा होती। खरं तर पहिल्याच बॉलवरती चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला। दरम्यान बॅटची कडा घेऊन एसटीच्या मागे एसटी रक्षक उपस्थित होता परंतु झेल ड्रॉप। RD11 जर्मन चांदप त्यांच्या विरोधात श्रीगणेश शेबे या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। ॲडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब यांचं आगमन झाले विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अंपायर सिग्नल व्हाईट बॉल त्यांच्यात आपण आज खरं तर संघ मैदानावरती खेळतोय। RD11 चांदप हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। चांदप म्हटलं की आमचे अतिथी भंडारी यांचं आगमन झाले त्यांना विनंती आपण मंचावरती यावं आपलं मनपूर्वक स्वागत। अडबा बाटनं फटका खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय। एक धाव धाफलकापती जोडली गेली खरं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली। गोंदा सज्ज होतोय गोंदाजी मार्कवरती जयेश हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। जयेश झाटे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो। पहिल्या ओव्हरवरती इथे मात्र संधी होती बॅटरला बाद करण्याची। ऑन साइडला खेचला फटका फसला मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचलाय। दरम्यान बॉल लाडवण्याचा प्रयत्न फसला परंतु रवी भोईर भरपूर वेगाने बॉलवरती येतात उचलून फेक करतील। 2 धाबा इथे एक पडल्या जातील। संजू आणि त्याच्या साथीनं संदेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। टीम येवे संघाच्या माध्यमातून मैदानावरती दाखल झाली आहे। 5 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। टायमर देखील आता ऑन करण्यात आलाय कारण आपण पाहतोय खरं तर 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा अवधी आपण दिला। बॅटची कडा आहे यावेळेस देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु खेळाडू उपस्थित। दरम्यान एक सिंगल येथे एक पट जाईल। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ॲडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब यांचं आगमन झाले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर आज त्यांच्याच माध्यमातून संघ बांधण्यात आलाय। खरं तर चांदप संघ आपण पाहतोय आज रोहिदाजी भंडारी साहेब यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय त्यांचे आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून कारण भरपूर मोठी भूमिका असते ज्यावेळेस एखादा संघ बांधत असतात। गोरदास जेवतोय जयेश हाफ ट्रॅकर होता फटका चांगला आहे। इनसाइड आउटचा फटका तुम्हाला पाहायला मिळेल। बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा पहिला बार चौकार। पण सनी सोनावणे साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांच्या साथीनं द ब्लॅक टायगर ऑफ बेलवली राजेजी साळवे सरांचं आगमन होतं त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। इथे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न परंतु सरळ रेषेमध्ये फटका घेतलाय। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार बिग हिट सिक्सर।
शेवटच्या बॉलवरती इथे मात्र षटकार ठोकलाय. 4 बॉलवरती आपण पाहिलं जवळजवळ फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केले होत्या गोलंदाज जयेश जाटेनं, परंतु त्यानंतर आपण पाहतोय सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले. नेक्स्ट मॅच सारा 11 क्रिकेट संघ चिखलोली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी अंबेशिव. दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण लवकरात लवकर या, टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. दुसरा सामना आम्ही खेळतोय सारा 11 चिखलोली आणि त्यांच्या साथीनं गावदेवी अंबेशिव या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगणार आहे, त्यामुळे विनंती आपण लवकरात लवकर यावं. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. नेक्स्ट मॅच गावदेवी अंबेशिव आणि त्यांच्या विरोधात सारा 11 चिखलोली, त्यामुळे दोन टीमची कॅप्टन विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरा विवेक. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं खेळला, व्ही शेप मध्ये बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. विवेक आलेत गोलंदाजी मार्कवरती. विवेकच्या पहिल्या बॉलवरती सन्मान दिला संदेशनं, तिथे संजयने सन्मान दिला, तिथे मात्र एक सिंगल एक पडली आणि आता संदेशच्या बॅट पण षटकार आलाय. धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 23. इथे फ्लिक केलाय ऑन साइडला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षक पाठ मोरे, बॉल नाही थांबणार कारण आउटफील्ड भरपूर फास्ट, लॉंग लेगच्या दिशेने ठोकलाय, चौकार. विभागातून दोन्ही संघ बिलॉंग करतात, एका बाजूला चांदप तर दुसऱ्या बाजूला इबे. म्हणजे आता बार्बी डॅम विभागातील दोन वाघ मैदानावरती खेळतात असंच म्हणावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा आता विवेक. फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्रिकेटमध्ये सर्वात चांगला फटका आपल्याला जरूर पाहायला मिळेल कारण अलोंग द कार्पेट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, संदेशच्या बॅटपासून अजून एक देखणा स्ट्रोक, चौकार. बॅटिंग करतोय, विवेकच्या विरोधात आक्रमण चढवला, एक षटकार 2 चौकार वसूल करतोय. बॅटर तुम्ही पाहताय संदेश मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून चौकार षटकाराची आतिषबाजी आपल्याला जोर पाहायला. इथे देखील ऑन साइडला खेळला, इथे देखील गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतोय, सिंगल धाव इथे मिळणारा. भरपूर वेळानंतर आता सिंगल आली आहे. धावफलक आता टीमची टोटल पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अंती 14 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत मी म्हणेन 2 चौकार तर एक षटकार आणि 2 वेळा सिंगल धाबा एक पडला, त्यामुळे आता 5 बॉलचा खेळ संपन्न आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज विवेकवरती आक्रमण जरूर चढवला, 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये. इथे ऑन साइडला खेचलाय, पुन्हा एकदा लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जज करतोय, भरपूर वेगाने रवी भोईर तिथे पोहोचला, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर शेवट गोल करत असताना शेवटच्या बरोबर विकेट संपादित केली आहे विवेकनं. धक्का पहिल्या टीम एवेला फरदबाद. यशवंतराव हा गाडो तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
गोरदास पुन्हा एकदा षटक क्रमांक तिसरे घेऊन सांघिक कोट्यातील तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी जयेश झाटे आता गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत. पहिला बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. पॅडल स्वीप तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॉल चालला डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक सिंगल धाव ते एक पट जाईल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 31 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दिनेश यशवंतराव नरेश यशवंतराव ही बंधुराजांची जोडी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. खरं तर मागील हप्त्यामध्ये आपण पाहिला असेल एक मोठी स्पर्धा मैत्री चषक एबे ही स्पर्धा देखील पार पडली आहे दोन्ही बंधुराजांच्या माध्यमातून आणि आता स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी मैदानावरती दाखल झालेत. फुलटॉस होता. फटका चांगला आहे. ड्राईव्ह केला. यावेळी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान एक चक्की सिंगल धाव ते एक पट जाईल. इनफिल्ड मध्ये मी म्हणेन क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक धाव एक पटाचा प्रयत्न चालवलाय. सिंगलच्या जोरावरती धावफलक 32 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला टीमची टोटल पाहायला मिळेल. गोरदास सज्ज होतोय. जयेश इथे देखील बॅकफुट जाऊन बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न जरूर होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. दरम्यान इथे धाव मिळणार नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा यात जयेशने खर्च केला तर देखील पुन्हा एकदा विश्वास दाखवला संघनायकाच्या बाधेमधून जयेशच्या खांद्यावरती आणि आता कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने चालवला या मॅच मध्ये. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मुकेश भरपूर वेगाने पोहोचले. जो संघनायक आहे बॉलला अडवतो उत्तम फेक करेल. दरम्यान इथे देखील सिंगल. या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. एक चेंडू डॉट फेकला. 3 धावा आतापर्यंत खर्च केला जयेश झाटेनं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 33 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्ट्रायकिंग एरवरती दिनेश इथे ऑन साइडला वळवलाय. लॉंगॉनला बॉल चाललाय. पुन्हा आता रवी भोईर पोहोचतात बॉलवरती. बॉलला तुम फेक करतील. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. खरं तर मागील ओव्हरमध्ये आपण पाहिला असेल शेवटच्या बॉलवरती संजूचा आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला. रवी भोईरनं लॉंगरला एक चांगला झेल तिथे टिपला आणि आता देखील क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना रवी भोईरला तुम्ही पाहताय. आतिश भंडारी मथुर फॅन्स क्लब हे देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे शफल झाले. ऑन साइडला खेळलाय. फटका तर चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला. बॉलला उत्तम फेक करतोय. दरम्यान 2 धावा एक पडायचा प्रयत्न होता. डीप मध्ये यशला तुम्ही पाहताय जो मात्र भरपूर वेगाने पोहोचला. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्याचा जरूर आपण पाहिला. दरम्यान इथे देखील 2 धावा मिळतील आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 आता समाप्त झालं. चला पाण्याची मागणी होती. पाणी घेऊन जा. चला तलपण दोन्ही तलपण आपण पाणी घेऊन जायचं. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 3 ओव्हरच्या अंती 36 धावा. घेतलाय. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंगच्या जोरावरती येतोय. सिक्सर.
मच पहिल्या बॉलवरती केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. क्रिकेटचा क्लास आपण पाहिला. बॅट्समन दिनेश यशवंतरावच्या बॅटमधून पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, तिथे षटकार बसूल गेला. धावफलक 42. बॅकफोडला गेले, पंच केला, गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल इथे पुन्हा एकदा फिरकी घेतली. दरम्यान बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये यशांच्या मागे नामदेवला तुम्ही पाहता एक चांगला खेळाडू, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट चांदप टीमसाठी त्याचा नेहमीच आपण पाहिलं. या मॅच मध्ये देखील आता चांगलं यष्टीरक्षण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक टीमची टोटल 43. इथे देखील खरं तर लांबून बॉलला खेचण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान डॉट बॉल. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसरा बॉल सिंगल, पुन्हा एकदा डॉट. इथे देखील ऑन साईडला बळबळ आहे. बॉल चालला द कार्पेट, मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील मिळणारा. सिंगलच्या जोरावरती धावफलक टीमची टोटल जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत 44 धावा जोडल्या गेल्या. टीम आंबेशिव, गावदेवी आंबेशिव आणि त्यांच्या विरोधात चिखलोली सारा 11. दोन टीमचे कॅप्टनला विनंती आपण लवकरात लवकर या. ऑन साइडला खेचला, इथे फटका चांगला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक रवी पोहोचेल, त्याच्या आबाकाच्या बाहेर एका टप्प्यावरती बॉल सीमा रिषफार, चौकार. तर आता संघर्ष वाढलाय दोन्ही टीमचा, कारण दिनेश चांगली बॅटिंग करतोय. 48 धावा. हा ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचला. इथे देखील क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतोय, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळेल दिनेशसाठी, कारण त्याच्या बॅटमधून एक सिक्सर तर 2 चौकार त्याने या मॅच मध्ये या षटकामध्ये वसूल केलेत. धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 52, 52 धावा. ब्रेक मध्ये टॉस साठी इथे पोहोचत नाहीयेत, तर दोन्ही संघ जर उशिरा असतील तर इथे मात्र ओव्हर कमी करण्यात येतील. आणि जर एखादा संघ उशिराने जर आला तर 2 धावांची पार्टी त्यांना देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची. बघा विनंती आहे दोन टीमची कॅप्टन सारा 11 चिखलोली, गावदेवी आंबेशिव. आपणास महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय, कारण आधीच आज उशीर झाला. उद्घाटनासाठी आपण थोडंसं वेळ जरूर घेतलाय, परंतु आता इथून सर्व टीमला विनंती आपण वेळेवरती इथे मात्र दाखल व्हा. स्पर्धेची नियमावली आहे, त्याचबरोबर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणे तुम्ही स्पर्धा खेळताय, त्यामुळे आता बदलापूर संघटनेचे सर्व नियम या स्पर्धेमध्ये लावले जातील. त्यामुळे विनंती आपण टॉससाठी मिड इनिंग मध्ये इथे रिपोर्टिंग करा, विनंती आहे. टीम श्री गणेश शेबे आज चांगला क्रिकेट त्यांचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमचे तोलपांच्या भूमिकेत सचिन दादा रसाळ हे देखील जोडले गेलेत. खरं तर येबेच्या स्पर्धेमध्ये त्यांची देखील अथक मेहनत होती, भरपूर चांगल्यारीत्या ती स्पर्धा पार पडली. नरजी यशवंतराव, दिनेशजी यशवंतराव यांचं कौतुक करावं तितकं कमीच, कारण दोन्ही बंधुराजांच्या माध्यमातून ती स्पर्धा तिथे मात्र भरवण्यात आली होती. आणि आता षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी बारपती गोलंदाज दाखल होतोय यश. पहिला बॉल, यशचा पहिला बॉल टप्पा पडला आणि लाईन थोडीशी खराब आहे, पंच सांगतात व्हाईट बॉल. यशला पहिल्या बॉलवरती अपयश मिळतोय, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात त्याने एक धाव खर्च केली. धावफलक पुढे सरकत असताना 53 या आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. राजेजी साळवे जे मात्र बदलापूरात एक डामके स्कोरर आहेत, बेलवली टीमचे ते कॅप्टन आहेत, त्यांचंही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. महाराष्ट्रभर त्यांचे दौरे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील भ्रमण करत असताना स्कोररच्या भूमिकेत. इथे बॅटच्या टोएंडा चेंडू स्पर्श जरूर झाला. 20 शेपमध्ये बॉल जाईल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात, बॉलला उचलून फेक करतात. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एक मध्ये जाईल. विजय कडव त्याचबरोबर म्हणजे ताम्हाणे बंधू यांचा आगमन झालाय. मयूर ताम्हाणे वेलकम. आंबेश्वर टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती टीम सारा 11 चिखलोली. खरं तर 16 तारखेला आपण एक मोठा सोहळा पाहणार आहोत. प्रवीणजी राऊत साहेब त्यांच्या माध्यमातून भीम महोत्सव सोहळा आपल्याला जरूर पाहायला मिळेल.
आणि राजाजी साळवे यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे त्या सोहळ्याची, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. खरं तर गरिबांचे कैवारी म्हणून प्रवीणजी राऊत साहेबांकडे पाहिलं जातं. मग कासगावची स्पर्धा आपण पाहिली असेल, त्या स्पर्धेमध्ये देखील प्रवीणजी राऊत साहेब यांच्याकडून मानव सिरीजसाठी बाईक देण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये देखील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर ट्रॉफी, 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर ट्रॉफी व या स्पर्धेमध्ये मालिकेवरासाठी बाईक आम्हाला प्रवीणजी राऊत साहेब यांच्या बाजूने लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. रमेशजी सोळसे साहेब त्यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. मेहरजी पिसेकर साहेब त्यांच्याकडून आम्हाला 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आणि पारितोषिक लाभले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि त्याचबरोबर बाळाशेठ राऊत साहेब यांच्याकडून देखील 2य क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. सिद्धांत राऊत यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी या स्पर्धेची. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक रवी पोहोचले. रवीचं जजमेंट थोडंसं खराब राहिलं. दरम्यान एक दाब एकपटी गेली, दुसरीचा प्रयत्न करतात आणि आता दुसऱ्या दाब्यासाठी संदेशला इथून मैदान सोडावं लागेल. फरनच बाद. पंच काहीसा इशारा करतात. चला कार आहे ती कार थोडीशी अलबा. सर्व मान्यवर आपला रजा घेत असताना प्रफुल्लजी अडांगले साहेब आपला विनंती आपण थांबायचं. नवीन बॅटर नरेश यशवंतराव इथे ऑन साइडला खेळलाय, फटका चांगलाय, मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर. नरेश यशवंतराव आणि त्याच्या साथीनं दिनेश यशवंतराव यांच्या बॅटमधून बॉल सीमा पार. धावफलक आता बेगारे पुढे सरकत असताना टीमची टोटल 62 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक आता बेगाने पुढे सरकत असताना 63 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ अजून या मॅच मध्ये शिल्लक. चांगली गोलंदाजी इथून मात्र करावं लागेल, कारण यशवरती देखील आक्रमण आता चढवण्यात आलंय. धावफलक 63 या आकड्यावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जोडली गेली आहे. स्टॅकिंग गेअरवरती दिनेश ज्याच्या बॅटमधून 6 आलाय, सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील अपील 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 फलंदाज बाद. दिनेशला इथून मैदान सोडावं लागेल आणि आता अजून एक मोठा धक्का लागतो टीम एवे संघाला. फलंदाज बाद. का बॅटिंग केली या मॅच मध्ये. खरं तर 3ऱ्या क्रमांकावरती दिनेश दाखल झाला होता. त्याच्या बॅटमधून धाबांचा ओघ आपण पाहिला. तब्बल 24 धाबा दिनेशच्या बॅटमधून जरूर आल्यात. एकदा टाळा झाला पाहिजे दिनेशसाठी, कारण 3ऱ्या क्रमांकावरती तो दाखल झाला आणि संकटमोचक कामगिरी त्याने या मॅच मध्ये केली आहे. नवीन बॅटर मैदानावरती भावेश हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये भावेश कशा प्रकारची बॅटिंग करतोय, कारण अजून एक बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे गोपनी सारखी बॅट फिरवली. दरम्यान यशांच्या मागे यष्टीरक्षक बीट झाला. बॉलला उत्तम फेक करत दरम्यान एक सिंगल तर इथे एकपडली, परंतु दुसरीचा आता प्रयत्न चालवलाय. दुसऱ्या धाब्यासाठी डायमंड डकचा शिकार ठरत असताना नरेश यशवंतराव तो बाद झालाय, परंतु धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तब्बल धाबा 64.
प्रशांत सर 22 ना की बॅट कट ओके थँक्यू. धन्यवाद राहुलजी चव्हाण आणि काही मान्यवरांचा आपण या ठिकाणी विशेष सन्मान घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत. खऱ्या अर्थाने सन्माननीय प्रवीण शेठ राऊत साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी राजू शेठ सोळशे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण प्रवीण भाऊ राऊत यांना या ठिकाणी सन्मानित करावं. येणाऱ्या 16 फेब्रुवारीला बदलापुरामध्ये भीम महोत्सव उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा हा कार्यक्रम प्रवीण शेठ राऊत यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. सकळ बौद्ध समाज बदलापूर शहर व ग्रामीण यांच्या वतीनं तो होणार आहे आणि त्याचं निमंत्रण सुद्धा आदरणीय प्रवीणजी राऊत साहेब यांच्या वतीनं आपल्या सर्वांसाठी देण्यात आलेले आहे. या दरम्यान सन्माननीय रमेशजी सोळशे साहेब यांचा विशेष सन्मान केला जाईल. मी पुढे एकदा या ठिकाणी आदरणीय राजूजी सोळशे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण हा सुद्धा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच या ठिकाणी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोष मामा म्हात्रे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संतोषजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मान्यवरांचा विशेष सन्मान आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे. यानंतर सन्माननीय नानाशेठ सोळशे यांचाही सन्मान बदलापूरचे नामांकित उद्योजक त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. नानाशेठ सोळशे यांचा नानाशेठ सोळशे यांचा सन्मान होईल आणि त्यानंतर सन्माननीय सुरेश मास्तर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच या ठिकाणी सुरेश मास्तर यांचा सन्मान होणार आहे आणि बबलू यादव यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. काल सुद्धा आपण पाहिलं तर प्रवीणजी राऊत साहेब कासगाव नगरीमध्ये उपस्थित होते. मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांच्या वतीनं बाईक देण्यात आली आहे आणि या ठिकाणी या स्पर्धेला सुद्धा टू व्हीलर बाईक त्यांच्या वतीनं देण्यात आली आहे. सुरेश मास्तर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्माननीय सुरेशजी मास्तर साहेब यांचा सन्मान होतोय. सोळा फेब्रुवारीला पुढे एकदा भाऊंच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं जाईल. घोरपडे मैदान हेंद्रेपाडा बदलापूर पश्चिमला बदलापूरचा एक जबरदस्त महोत्सव या ठिकाणी होणार आहे आणि समालोचक म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. भाऊंच्या वतीनं आम्हाला सुद्धा या ठिकाणी सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. या दरम्यान ॲडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब RD11 संघाचे पुरस्कर्ते, RD11 जयहनुमान चांदप संघाचे पुरस्कर्ते आदरणीय ॲडव्होकेट भंडारी साहेबांच्या ठिकाणी आपण सन्मान करू. मी राजू शेठ सोळशे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते आपण भंडारी साहेबांना सुद्धा सन्मानित करावं. क्रिकेटवरती नितांत प्रेम रोहिदाजी भंडारी साहेबांचं असं. अगदी आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक सुद्धा ही स्पर्धा येते दादा आणि त्या ठिकाणी सुद्धा सातत्याने आवर्जून भेट देणारे आमचे ॲडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब. कारण राजू शेठ पाटील असतील आमदार आणि विनोदजी पाटील साहेब यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत ॲडव्होकेट रोहिदाजी भंडारी साहेब. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने होतोय. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि
लगेचच या ठिकाणी सामन्याला सुद्धा सुरुवात होईल. टार्गेट या मॅच 65 धावांचं टार्गेट आहे. सलामीची मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि जाऊया आपण थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात झाली आहे. श्री गणेश क्रिकेट संघ एवे आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल RD11 चांदप. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बेड ऑफला बॉल चालला आहे. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता आणि सक्सेसफुल तो राहिला आहे. धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचा विशेष आभार. अगदी आपण पाहतोय स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांची उपस्थिती आम्हाला या ठिकाणी लाभणार आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. ओ लाईन या ठिकाणी चेक केली जाते. अंपायर सिग्नल बाईट बॉल. सन्मान्य दीपक भाऊ पेंडुलकर यांना सुद्धा विनंती राहील आपण या आपलाही शुभ सन्मान केला जाईल. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आनंद पेंडुलकर यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पेंडुलकर ॲक्वा यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काय मागचा पाय वाकवलाय आणि आता षटकार दाखवत असताना बॉल सीमा पार ठोकलाय षटकार. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये टीम RD11 जय हनुमान चांदप संघाला मिळतील धावा 4. सुंदर गाणं त्याचं त्या ठिकाणी त्या स्पर्धेच्या
ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा गायलेलं आहे त्या स्पर्धेचं शीर्षक गीत आणि त्याचे आपण या ठिकाणी स्वागत करू कारण आता बदलापूर नगरीमध्ये सध्या आपण पाहतोय चांगले चांगले कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी त्याला सुद्धा इन्व्हाइट केलं जातं अत्यंत सुंदर या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात ही सुद्धा मॅच अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज समोर श्रेणीकडून राऊंड विकेट सेन्सिबल क्रिकेट सन्मान देण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू टाकण्यात आला परंतु या ठिकाणी फक्त सिंगलला प्राधान्य देण्यात आलं कारण या ठिकाणी आपण पाहतो एका बाजूने धावा येत आहेत RD11 चांदप संघासाठी 17 धावा धाव फलकावती आहेत 17 रन्स षटक क्रमांक आपण पाहतो 2 प्रगती पथावरती चालू आहे समोर बीटभट्टी एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल राऊंड विकेटने अगोदरच खेळलेत अर्ली बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळाला चेंडू बॅटचा काही संपर्क नाही आणि आता इथे हा डॉट बॉल आलाय 65 धाबांची गरज आहे सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली परंतु आता इथून जो स्टार्ट मिळालाय त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न या दोन खेळाडूंना करावा लागणार आहे दोन्ही एकाच राशीचे खेळाडू आहेत रोहित आणि रवी ऑन साइडला फटका चांगला आहे बॉल चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते तिथे झाली मिसफील आणि आता बलतील धावा 2 धाबत संख्या धाव फलकामध्ये आपण जर पाहिलं तर आता 2 ने पुढे सरकतात 19 रन्स विदाउट लॉस सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस दुसरा षटकाचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतंय जे ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड गौरव सावंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे सम्राट मित्रमंडळ ओमसाई छत्रपती CC कुळगाव यांच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतो या ठिकाणी अत्यंत सुंदर स्पर्धा आणि या सुंदर स्पर्धेचा नामकरण सुद्धा छत्रपती चषक या नावाने करण्यात आलेले आहे ज्या नावाने हा संघ खेळला जातो सातत्याने मग ठाणे असेल रायगड असेल दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि तो संघ आपण पाहतो आज ऑर्गनाइजच्या भूमिकेत आहे षटक क्रमांक 2 ऑन साइडला वॉट स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल डाइट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार खऱ्या अर्थाने या चषकाचं नाव छत्रपती चषक या नावाने आपण ही स्पर्धा पाहतोय आपल्या सर्वांना बदलापूरकरांना अभिमान असला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि उद्या तुम्हाला या ठिकाणी अगदी आपण पाहतोय बदलापूर चौपाटीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा त्याचा सुद्धा अनावरण सोहळा या ठिकाणी होणार आहे लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो आपण सर्वजण उपस्थित राहिले पाहिजेत आणि ते सुद्धा सर्वांना निमंत्रण राहील या ठिकाणी फलंदाज झाले बाद आणखीन एक पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना RD11 चांदप टीमला त्याच दरम्यान आपण पाहिलं तर जी आपली जुनी नगरपालिका आहे त्या ठिकाणून उद्या भव्य आणि दिव्य रॅली निघणार आहे त्या ठिकाणी सर्वांना उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण उद्या आपल्या बदलापूरचं आणखीन एक वैभव या ठिकाणी उभं राहत आहे षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला डाबाला खिंडार पडण्याचं काम केलं गोलंदाज संदेश या गोलंदाजाने दोन षटक क्रमांक या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि 2 षटकांमध्ये धावा धाव फलकावरती 27
षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज दिनेश येतात. 18 बॉल आणि आता विजयासाठी या मॅचचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल त्याला लॉफ्ट केलंय, परंतु यावेळेस डाऊन दी बॉल येत असताना फलंदाज झाला बाद. पडता बॉल लागेल बॅट्समन रवी भोईरला सुद्धा आणखीन एक धक्का लागेल. सेकंड विकेट डाऊन. या मॅचचा येणारे बॉल शिल्लक आहेत 17 आणि गरज असणारे ती मात्र विजयासाठी 39 धावांची. तो बॅटची आतली कडा मागे चालला बॉल. हा सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतो 3 चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यश आलेत आणि हा पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला बॉलवरती विकेट. त्यानंतर यशसाठी हा पहिला चेंडू होता डॉट बॉल. ची गरज आहे. अडतीस धावांची गरज आहे. ओके, ऑफिशियल आमचे स्कोरर थोडेसे कन्फ्यूज आहेत. राऊंड विकेट. हो, समोर खेळत लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि ते क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. सनी भोईर आम्हाला सांगतात टीमची टोटल 31 धावा आहे. ऑन साइडला आडवा बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. मिळेल फक्त एक सिंगल धाव. 30 धावा 32. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. येणारे 13 बॉल आणि आता 33 धावांची गरज आहे. 13 बॉल 33 धावा. शेवटचा बॉल या ठिकाणी भरपूर महत्वाचा राहील या मॅचच्या दृष्टिकोनातून. हो, यावेळेस मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज. रोशन त्या ठिकाणी होते. एक चांगला झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज झाला बाद. या मॅचची गोल्डन विकेट मिस्टर जयेश झाटे. बॅक टू द पॅव्हिलियन.
या मॅच मध्ये 12 बॉल आणि आता 34 धावांची गरज. टॉस साठी आपण गावदेवी अंबेशिव संघाला इन्व्हाइट करू आणि सारा 11 चिखलोली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आहे, कारण अगोदरच आम्ही या ठिकाणी सूचना केल्या होत्या की दोन्ही संघ जर या ठिकाणी लेट असतील तर कमी षटकांचा सामना खेळवला जाईल आणि जर या ठिकाणी एखादा संघ नसेल दोघींपैकी तर मात्र 2 धावांची पेनल्टी आहे. हे नियम सर्व संघांसाठी या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत, हे लक्षात असू द्या. गोलंदाज या ठिकाणी संदेश. 12 बॉल 34 ची गरज. ओ पहिला बॉल बॅटची आतली कडा समोर. संदेश चेंडूला गॅदर करतात. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि आता सिंगलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जयेश बाद झाला. अगदी आपण पाहतो आता मिडल ऑर्डर मध्ये जिम्मेदारी आली आहे. बॅटिंग करत असताना रवींद्र भोईर सुद्धा बाद झालेत. रोहित बाद झालाय. सलामीचे 3 फलंदाज बाद झालेत. आता यश आणि राजेश ही जोडी मैदानावरती आहे. 12 बॉल 34 धावांची गरज असताना पहिलाच बॉलवरती आली आहे सिंगल. राऊंड विकेट. हो बॅटची आतली कडा. बॉल चालला ऑन साइडला. डीप मध्ये शतरक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सेकंडचा झालाय. फेक सुरेख पाहायला मिळते. पाहावं लागेल. कदाचित इथे मात्र धोका झालाय आणि हो फलंदाज सुद्धा बाद होत आहेत. रनआउट आपण पाहतोय. धक्का क्रमांक आणखीन एक लागेल. RD11 जर्मन चांदप संघाला हा 4था धक्का. आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आमचे ऑफिशियल स्कोरर रितेश भोपी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कारण जेव्हा या क्रीडानगरीमध्ये जास्त स्पर्धा होत असतात तेव्हा ऑफिशियल स्कोररची कमी असते आणि रितेश भोपी मात्र ते काम पाहत आहेत. सनी भोईर यांना कुठेतरी रिलीव्हर म्हणून आता ते काम पाहतील. राऊंड विकेट. ऑन साइडला वळवला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर निघला. बॉल चाललाय. शतरक्षक कोणी उपस्थित नाहीये. भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना बॉल चालला अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील. RD11 जय हनुमान चांदप टीमला 4. पाहायला मिळालाय. संदेशच्या विरोधात आलाय. संघर्षमय षटकार. सात बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल. डेजे बाबू तुमचंही कौतुक आहे. 7 बॉल 20 धावांची गरज आणि आता महत्वाच्या क्षणी षटकार आलाय संदेशच्या विरोधात. सर मात्र या बॉलवरती
धावा आल्या तर मात्र इथे धावा पाहायला मिळतील, परंतु या ठिकाणी कमबॅक केलं जाईल गोलंदाजाच्या वतीनं टीम श्री गणेश एवे. आणि येणारे आता 6 बॉल शिल्लक आहेत, 20 धावांची गरज. चला टॉस आपण करू. मोहन नाना ठाकरे यांच्या शुभ हस्ते आंबेशिव वर्सेस चिखलोली या दोन टीम मध्ये टॉस होईल. सारा 11 आणि गावदेवी आंबेशिव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स समोर उपस्थित राहा. आपण टॉस करणार आहोत. यापुढील मॅचची नाणेफेकी होणार आहे मोहन नाना ठाकरे यांच्या शुभ हस्ते. सहा बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा पहिला समाज मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आज थोडंसं आपण लेट आहोत. कदाचित आपण पाहिलं तर काही कमेंट सुद्धा येतात की मॅच नंबर कोणती चालू आहे, कारण वेळेच्या अभावी आम्ही या ठिकाणी आपण पाहिलं तर आता थोडीशी घाई करतोय, कारण जेणेकरून प्रत्येक संघाला विनंती राहील की दिलेल्या वेळेनुसार आपण उपस्थित राहायचे. लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा चालू आहे आणि त्याच्याच माध्यमातून संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 6 बॉल 20 ची गरज आहे. प्रशांत सूर्यराव आणि योगीराज महाराज बुटेरे या दोन्ही ऑफिशियलला विनंती राहील की आपण सामना लगेच स्पीडअप करा. जास्त वेळ आता कोणत्या संघाला देऊ नका, गोलंदाजाला सुद्धा. ही नम्रतेची सूचना ऑलरेडी या संघासाठी भरपूर वेळ दिलेल्या आयोजकांच्या माहितीनुसार. हो पहिला बॉल अगदी आपण पाहतोय नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं. खेळाडू कक्षामध्ये आवाज कमी करा, अन्यथा ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि आता मात्र त्याला फेकून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन सीमा पार. षटकार. या दरम्यान आपण पाहिलं तर नुकताच एक ऐवज टिपण्यात आली. त्या प्रेक्षकाला राजू शेठ सोळशी यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 14 धावांची गरज आहे. 4 बॉल शिल्लक. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. संजू येतात डाऊन दी बॉल. सोपा सेल पकडला जाईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक या दरम्यान 5 बॉल लागेल. टीम RD 11 जय हनुमान सांदप टीमला फलंदाज बाद. खेळाडू कक्षात जयेश आवाज भरपूर आहे, प्लीज विनंती राहील. 3 बॉल आणि आता 14 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहतोय मंडप डेकोरेटर्सला विनंती राहील की हा पडदा या ठिकाणी मधला खोलायचा आहे, जेणेकरून आपण खेळाडू कक्ष थोडंसं 13 बॉल आणि 14 धावांची गरज. बॉल नवीन चेंडू देण्यात येईल. चेंडू हरवला फुटला हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, लक्षात असू द्या. कधी चेंडू हरवला फुटला गहाळ झाला तर त्या ठिकाणी नवीनच चेंडू देण्यात येईल कोणत्याही षटकामध्ये. तीन बॉल आणि 14 धावांची गरज. भरपूर चर्चा खेळाडू कक्षामध्ये होती.
जणू काय आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज जो बाद झाला षटकार आल्यानंतर लगेचच क्विक रिप्लाय त्याला देण्यात आलं आणि आता 3 बॉल 14 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय सज्ज लेफ्ट आर्म द विकेट. ओ लाईन खराब आहे, पाहावं लागेल रिटर्न क्रीजच्या बाहेर का, परंतु पंच सांगतायत वाईट बॉल आहे. अवांतर धाव आणि आता अवांतर धाबेने संघाची धाबत संख्या सुद्धा पुढे सरकती आहे. 52 65 धाबांची गरज आहे आणि आता 3 बॉल 13 धाबांची गरज आहे. काही समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 3-13. आता कोण कोणाचे उडवेल हे आपल्याला पाहायचंय. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर बायडिश लॉंग ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्जद चांगला सेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. फलंदाज झालाय बाद आणि धक्का क्रमांक 6 लागलाय. तर बॅटिंग करत असताना RD11 जय हनुमान चांदप टीमला फलंदाज बाद. दोन बॉल आणि आता 14 धावांची गरज. दोन बॉल 14 धावांची गरज. दोन बॉल 13ची गरज आहे. खेळाडू कक्षात आवाज प्लीज नकोय, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. प्रत्येक संघाला विनंती आहे, लक्षात असू द्या तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आहात. ऑन साईडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय या ठिकाणी डीप मध्ये, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि आता या मॅचची जणू काही औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि आता सामना या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट संघ एवे या संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल. ओ लाईन खराब आहे, पंच दर्शवतात अवांतर धाब आणि अवांतर धाबेने टीमची टोटल पुढे सरकते. परंतु आता सामना थोडंसं दूर गेला. गोलंदाज आपण पाहतोय सागर आहेत शेवटच्या अंतिम षटकामध्ये. सागर चव्हाणचा बॉल यावेळेस आपण पाहतोय तो सुद्धा राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती आणि सामना जिंकलाय सहजतेने. मी तर म्हणेन या मॅच मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ एबी टीमने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम RD11 जय हनुमान चांदप. ते 32 धावांचं योगदान दिलं